अभिनेता नाना पाटेकरला मीटू प्रकरणी पोलिसांनी दबावाखाली क्लीन चिट दिल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला होता आणि या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना विचारलं असता तनुश्रीने मध्यस्थामार्फत तक्रार पाठवली, ज्याची आम्ही दखल घेऊन संबंधितांना नोटीसही पाठवल्या, पण तनुश्री मात्र स्वतः आली नाही, फिरकली नाही असं म्हणत तिला यायला हवं होतं असं विजया रहाटकर यांनी स्पष्टीकरण दिलंय। मला काय वाटतं हे फार काही महत्त्वाचं नाही आणि मी ते व्यक्त पण करू शकणार नाही, पण मी एवढंच सांगते आहे की तनुश्री दत्तांची एक कंप्लेंट आमच्यापर्यंत आलेली होती। त्या स्वतः आलेल्या नव्हत्या, कोणीतरी ती कंप्लेंट कधी आणून दिली हे आम्हाला समजलं पण नाही, पण ती कंप्लेंट आमच्याकडे आलेली होती आणि त्याची दखल आम्ही घेतली होती आणि आम्ही संबंधित व्यक्तींना आम्ही ताबडतोबीने नोटिसा पण काढल्या होत्या। मात्र आम्ही तनुश्री दत्तांना वारंवार कळवलं होतं की त्यांनी अधिक माहिती करता आयोगापर्यंत आलं पाहिजे, पण आजपर्यंत तनुश्री दत्तांनी नाही कोणता संपर्क केलेला आहे, नाही त्या कधी आयोगापुढे आलेल्या आहेत। त्यावर आम्ही लगेच कॉग्निझन्स घेतला। आम्ही त्यानंतर त्यांनी ज्यांच्या विरोधात त्यांच्या तक्रारी होत्या त्यांना आम्ही नोटीस पण काढल्या, त्या लोकांच्याकडनं आम्हाला उत्तरं पण आलेली आहेत। हे सगळं झालं, मात्र तनुश्री दत्तांना आम्हाला जे विचारायचं होतं, त्यांची जी कंप्लेंट होती, कारण तुम्हाला सविस्तर कंप्लेंट घ्यावी लागते, बोलावं लागतं, त्याकरता त्या अनेक वेळेला त्यांना सांगून त्या कधी आलेल्या नाहीत।